नमस्कार. आजच्या या डेली करंट अफेअर्स विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 7 मे 2026 आणि आगामी परीक्षांसाठी जे अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स आहेत ते आपण एकदम फास्ट ट्रॅकवर कव्हर करणार आहोत. वेळ न घालवता थेट सुरू करूया, कारण आपल्याला भरपूर कव्हर करायचंय. पण सुरुवातीलाच तुमच्यासाठी 2 मोठे प्रश्न. भारताचं अगदी पहिलं पेपरलेस कोड कोणत्या राज्याला मिळालंय? आणि जगातील सर्वात पहिला हायब्रिड ऑप्टिकल सॅटेलाइट नक्की कोणी लॉन्च केला? डोकं चालवा. बरं, उत्तरं पुढे मिळतीलच. ओके, लेट्स डाइव्ह इन. सुरुवात करूया राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील घडामोडींपासून. आणि मगाशी मी जो पहिला प्रश्न विचारला होता ना, त्याचं उत्तर आहे सिक्कीम. आता पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी पाहतोय तर या महत्त्वाच्या लिस्टवर एक नजर टाका. पूर्ण लिस्ट मी वाचत बसणार नाही, तुम्ही ती पॉज करून लिहून घेऊ शकता. पण 2 गोष्टींवर नक्की लक्ष द्या. आपला भीम UPI स्वीकारणारा त्रिनिदाद आणि टोबॅगो हा पहिला कॅरिबियन देश बनलाय. आणि दुसरं, सिक्कीममधील याक्तिन येथे देशातलं पहिलं डिजिटल नोमॅड विलेज तयार झालंय. हे दोन्ही पॉइंट्स परीक्षेच्या दृष्टीने खूपच क्रुशियल आहेत. आता या उपक्रमाकडे थोडं लक्ष द्या. पद्मा दोरी उपक्रम हे एक अतिशय सुंदर कोलॅबोरेशन आहे आपला ईशान्य भारत आणि मध्य प्रदेश या 2 प्रदेशांमधलं. एक भारत श्रेष्ठ भारत या थीम अंतर्गत एथिकल आणि सस्टेनेबल फॅशनला प्रमोट करण्याचे यांचं उद्दिष्ट आहे. आता मध्य प्रदेशचा विषय निघालाच आहे तर लगेच आठवायला हवं. तिथे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राजधानी आहे भोपाळ. हे बेसिक्स नेहमी पक्के ठेवायचे. आता लक्षात घ्या, आपण वळतोय संरक्षण आणि तंत्रज्ञान विभागाकडे. आणि इथे मिळतंय तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. मिशन दृष्टी. नॉर्मल सॅटेलाइट काय करतात? ढगाळ वातावरणात किंवा रात्रीच्या वेळी ते क्लिअर फोटो घेऊ शकत नाहीत. पण भारताने जगातील पहिला हायब्रिड ऑप्टोसार सॅटेलाइट लॉन्च करून इतिहास रचलाय. ढग असोत वा रात्र, याचं विजन एकदम क्रिस्टल क्लिअर असणार. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे बेंगलुरूच्या गॅलेक्सा या स्टार्टअपने हा तब्बल 190 किलोचा उपग्रह बनवलाय, जो थेट स्पेसएक्सच्या रॉकेटमधून लॉन्च झालाय. ॲब्सोल्युटली माइंड ब्लोईंग. डिफेन्समधील अजून एक मोठी अपडेट म्हणजे सिनबॅक्स 2 मिलिटरी एक्सरसाइज. हा कंबोडिया आणि भारतीय लष्कराचा द्विपक्षीय सराव आहे, जो 4 ते 17 मे 2026 दरम्यान चालणार आहे. आता यात आपला खास इंटरेस्ट काय असावा? तर यात भारतीय लष्कराचे जे 120 जवान सहभागी झालेत ना, त्यात प्रामुख्याने आपल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या सैनिक आहेत. त्यामुळे आपल्यासाठी हा प्रश्न परीक्षेला येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. लष्करी सरावांवरून प्रश्न हमखास येतातच, त्यामुळे हा रिव्हिजन चॅट तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. याचा लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. फक्त 2 गोष्टी मी इथे रिपीट करेन. नोमॅडिक एलिफंट सराव हा मंगोलियासोबत असतो आणि शक्ती सराव असतो फ्रान्ससोबत. बाकीचे तुम्ही स्वतः रिवाईज करून घ्यायचे आहेत. पुढचं आपलं रॅपिड फायर राऊंड आहे नियुक्त्या आणि क्रीडा क्षेत्राचा. चला, काही अतिशय महत्त्वाच्या नियुक्त्या एकदम फास्ट पाहूया. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेत प्रसून जोशी. लक्षात कसं ठेवायचं? प्र फॉर प्रसार, प्र फॉर प्रसून. अगदी सोप्पं. RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती झालीय. इंडिया F1 प्रोग्रामचे ब्रँड अँबॅसेडर बनलेत आपला स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर. आणि महानगर गॅस लिमिटेडचे MD म्हणून प्रवीर कुमार श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारलाय. ही अलीकडची अजून एक लिस्ट आहे जी तुम्ही स्वतः वाचून रिवाईज करायची आहे. पण महाराष्ट्राशी संबंधित 2 नावे इथे अजिबात विसरायची नाहीत. पहिली, BMCच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची झालेली नियुक्ती. आणि दुसरं, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार. ही 2 नावे तोंडपाठच असली पाहिजेत. आता ही स्पोर्ट्समधली खूप मोठी आणि अनपेक्षित बातमी पहा. बॅडमिंटनमध्ये चीनला हरवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, पण दक्षिण कोरियाने हे करून दाखवलंय. चीनचा पराभव करत दक्षिण कोरियाने 2026च्या 30व्या उभर कपवर आपलं नाव कोरलंय. डेन्मार्कमधील हॉर्सन्समध्ये ही स्पर्धा झाली. दक्षिण कोरियाने इथे खऱ्या अर्थाने गेम पलटवलाय. सध्या क्रिकेट विश्वावर भारताचं कसं वर्चस्व आहे हे तुम्ही या लिस्टमध्ये पाहू शकता. वुमेन्स आशिया कप असू वा मेन्स T20 वर्ल्ड कप, भारताने कमाल केलीये. पण इथे पॉज करा आणि एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. 2025-26ची रणजी ट्रॉफी कोणी जिंकलीये? तर जम्मू आणि काश्मीरने. हा एक सरप्राईज फॅक्टर आहे आणि त्यामुळेच हा प्रश्न परीक्षेत हमखास विचारला जाऊ शकतो. आता थोडं पर्यावरणाकडे आणि भविष्यातील घडामोडींकडे वळूया. पाण्याचं संकट किती गंभीर होत चाललंय हे आपण पाहतोच आहोत. म्हणूनच ग्राउंड वॉटर रिचार्ज करण्यासाठी म्हणजेच भूजल पातळी वाढवण्यासाठी दिल्लीने कॅच द रेन 2026 अभियानांतर्गत नीरा नावाचा एक ऑफिशियल वॉटर मॅस्कॉट लॉन्च केलाय. हा जलशुभंकर रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल लोकांमध्ये खूप छान प्रकारे दृश्यात्मक जागरूकता निर्माण करण्याचं काम करणार आहे. 2035 हा फक्त एक आकडा नाहीये. सॅव्हिल्स ग्रोथ हब्स इंडेक्सचा एक रिपोर्ट आलाय आणि त्यानुसार 2035 सालापर्यंत जगातलं सर्वात वेगाने वाढणारं प्रमुख शहर कोणतं असेल
तर ते असणार आहे बँगलोरू. खरंच आपल्या सिलिकॉन व्हॅलीची ही प्रगती थक्क करणारी आहे. आणि यावरूनच आपण आजच्या दिवसाच्या महत्त्वाकडे येतोय. आज आहे 7 मे, म्हणजेच जागतिक ॲथलेटिक्स दिवस. तरुणांनी खेळात भाग घ्यावा, त्यांच्यात फिटनेस आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, या मुख्य उद्देशाने 1996 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता. महत्त्वाच्या दिवसांचा विषय निघालाय, तर मे महिन्यातील या महत्त्वाच्या तारखा नक्की नजरेखालून घाला. यातले 2 दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. 1 मे, जो आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि आपला महाराष्ट्र दिन आहे, आणि दुसरा म्हणजे 31 मे, ज्या दिवशी तंबाखू विरोधी दिवस असतो आणि सोबतच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती देखील असते. हे रिपीटेडली विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. आणि आता वेळ झाली आहे आजच्या सराव प्रश्नाची. सातत्य हेच यशाचं गमक आहे, हे कायम लक्षात ठेवा. प्रश्न नीट ऐका. 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या राजकीय पक्षाने बहुमत मिळवलं आहे? ऑप्शन्स आहेत ए. TMC, बी. BJP, सी. CPI की डी. काँग्रेस. उत्तर बरोबर असू दे वा चुकीचं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कमेंट्समध्ये तुमचं उत्तर लगेच नोंदवा. आणि अशीच आपली डेली फोकस रिव्हिजन चालू ठेवण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या विश्लेषणात. तोपर्यंत अभ्यास करत रहा.